माईकवर लक्ष ठेवा. हाल हाल
पितळे तांबूस रंग केसरी जुळजुळणारे बोलके जरे ऐकून नाद सौरी चांदण्या पारे दुखाचा सारे चित्र कोणी अशी घातली सव बिंदुनी नावून गेली तांबडी वाट बळलेली तन्नी गुलाबी मनाले शराबी बोले पाऊन नजराना असा निसर्गाचा ठेवा सात संगतीला सोन पावला निकबा सोन पावला निकबा बोल बसुधरला आज कातरी आज कातरी आज बाजारा एकदा जोरदार टाळ्या होते रसिक हो. सौभाग्यकांक्षिणी वैष्णवी या उभयतांकडून आमच्या बहारदार कार्यक्रमासाठी रोज 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही देऊळवाडी नमन मंडळ त्यांचा आभारी आहोत. त्याचप्रमाणे प्रकाशजी दुगाम यांकडून खास वाद्यकला पहाटेचा मंद वारा झुळझुळणारा जरा
गोकुळच्या वेशीवरील त्या श्रीकृष्णाच्या भाषेचा आवाज ऐकताच मन कसं बावरून जात ना ग. हो ग राधे, मन कसं बावरून जातं बघ. अगं वसाडे, मन बावरून जाते पण ठीक आहे, पण या घनदाट जंगलात आपण करून द्या ना बघ. अगर तुम्ही हरवलात तर तुमचे नवरे शोधायला इथपर्यंत येतील आणि मेलीनो माझा नवरा बघ आनंदाच्या भरात 2 गोट जास्त मारेल. अगं मी तू काय होतेस काय चालली तुमचं. अगं व्यापाराला जाताना व्यापारात जाताना चांगला विचार करायचा आणि त्या डोंगरावरून येणाऱ्या बासरीच्या आवाजाचा आनंद घ्यायचा. अय्या तुम्हाला बासरीचा आवाज येतोय. अगं मेले सांगतो तिकडे ऐका 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 ऐका. मग त्या भुकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज येतो का. ए बाबे तुला सांगा मी मारेल. काय सांगतो तुमचं. तुम्ही कशासाठी आले तिथे. मग काय कसल्या गोष्टी करताय. हात पकडत जाऊ. अगं हो हात पकडत जाऊ. अगं ते सोड काहीतरी सांगायचे बघ. अगं आज ना बाब्याचं लग्न झालं. हो कधी आजच. अगं ते सोड पण ना तुम्हाला खूप आवडायचं मग. अगं ते तर सोड आवडायचा पण त्याचं लग्न ती वैष्णवी आली आणि बाबेला घेऊन गेली. वैष्णवी वहिनी. अगं किती चांगला मुलगा होता रे तो. अगं ते सोड आपण चाललो आता बाजारला पण आपल्यासोबत छान छान मावशी नको अगं. तुझं काय राहिलंय का ग. जवळ आले म्हणतात कसे काय म्हणतात. मला पहिलं जवळ घेतलं म्हणतात की काय म्हणतात. श्रावण महिन्यात प्रेम केल्याने मुलं कशी श्रावण होतात. ऐकलंच काय ऐकलं ना काय आज तर लगीन त्यांनी काय बोलणार. श्रावण महिन्यामध्ये प्रेम केल्यावर मुलं श्रावण बालासारखे होतात. अगं मी मग भादव्यात प्रेम केल्यावर मुलं काय कुत्र्यासारखे होतात. अगं हिला सगळं कुत्र्यासारखं दिसतं पण मागे नाही हिला मी. अगं ते सोड आता आपल्याला बाजारात जायला मग खूप उशीर होतोय. तुझ्या ओळखीची कोण मावशी आहेत अगं. अगं आहे का पण मेलीची गेली. अगं काय अगं मग दुसरी वरच्या आली नाही का ग. तुझ्या ओळखीची पण आहे का ग. माझ्या कोणी नाही ओळखी. काय किती 6 महिन्याने तू आमच्या सोबत आली आज काय करणार आणि तुला माहिती नाही का. अगं तुझ्या ओळखीची पण आहे का ग. नाही ग. मग मी माझ्या ओळखीला मावशीला अरे मावशी मावशी का काग पोरीनो एकी म्हटलं लवकर. असं यांचं फाटले ना ते शिवत्याने लगेच येते बघ. ते सगळं सोड काय आहे ते तसंच घेऊन येतो इकडे. रसिक हो आपल्या समोर येत आहे ठसकेबाज नखरेबाज मावशी. वाजवाची येते आता मावशी. नवा गंध नवा आनंद. रसिक हो नवा गंध नवा आनंद. दररोज सुखाचा स्पर्श आता मावशीच्या येण्याने होईल तुम्हाला खरंच हर्ष. होईल तुम्हाला खरंच हर्ष. हेच आहे ठसकेबाज नखरेबाज मावशी. कडू कारले तुप साखरेत गोलले तरी जीवेला मुखला कडू लागतेच कारले. कडू कारले तुप साखरेत गोलले तरी जीवेला मुखला कडू लागतेच कारले. जसे काढे कालीवर गुलाब फुले जसे मध्ये कमल फुल उमले. जशी मी मावशी गौरी मावशी चाली तर
रसिक हो, आता या ठिकाणी मावशीचं सुंदर असं गीत या ठिकाणी सादर करण्यात आलं. या गीतासाठी नारायण दुधा, नारायण काय अगं मावशी धोतर धोतर अगं मावशी अगं मावशी मावशी करते. म्हणजे तुझा नवरा अगं तसं नाही, आमच्याकडे अजून आहे. मग अगं मग असं बोल ना जरा स्पष्ट. अगं परेश भाऊंचे 2-3 आणूनच ठेवले, त्यांना काय लागणार नाही. अगं मावशी पुढे काय झालं? अगं मग काय तेवढा तुम्ही आवाज दिला, मग धावत आले बघ मी. अगं मावशी तेच सोड, आम्हाला पोरी पोरींचा विचार आहे. मग तुला बाजारी जायचं बघ. अगं मग जायचं की. अगं मावशी आता जायचं कशा? आता आम्हाला माहिती असतं रे, तर आम्ही गेले नसते का ग? बरोबर आहे म्हणणे. अगं मावशी ऐक, ही बघ ही एक नवीन आहे. विचार आज असली तर उद्या पडली. बरोबर ही आहे. बघ या महिन्याने आपण आमच्या सर्वजणी मिळून जाऊया. चल सोबत जाऊया. अगं मावशी आता का ग थांबली? अगं आपण बाजारी चाललं करा, पण घेतलं काय नाही असं मला सांगितलं नाही तर. अगं मग सांगितलंच पाहिजे. अगं मग सांगितलं नाही तर मी माळाच्या आरूला काय देऊ सांग. अगं मावशी ऐक, मी घेतलं दूध, एकीने घेतलं ताक, एकीने घेतलं तूप आणि एकीने घेतलं दही. शांतताचा माळ घेतलाय. अगं मावशी तू काय घेतलं आणि तुझ्या मालाच्या आरोळी आम्ही काय द्यायची ग? माझं म्हातारीचं काय, कशात काय, मी फाटक्यात पाहिजे. अगं मावशी म्हातारीचाच मोठा ठाट असतो. चल लवकर. अगं मी पण तुमच्या जवळ सेमच घेतलं बघ, दही घेतल्या. ठीक आहे चल ग चला तर मावशी. बाजारी. अगे राधिका, अगं मावशी. अगं आज शांत संदेश देतेस का? अगं नाही मावशी. अगं विराट तू देते? अगं ना मावशी. दे गं बघ. ऐका मावशी. अगं हो ऐकते बघ. अगं ए चंद्रे अगं तुम्ही पण ऐका, सर्वांसाठीच आहे ना. ऐका, कासे गाईच्या कासेमध्ये राहून गोचिड. मावशी ऐकतेस हो ना? ऐकते बघ. पण ऐकताय ना? ऐकतात बघ. गाईच्या कासेमध्ये राहून गोचिड, गाईचे दूध न पिता रक्त पिते. तसेच या ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहून अज्ञानी लोक मावशी याच्यात काहीतरी वाईट शोधत असतात बघ. बरोबर आहे बघ तुझं म्हणणं. आपण चांगलंच आणि योग्य तेच शिकलं पाहिजे. तर आपण पुढील बाजारासाठी सुरुवात करूया. अगं मावशी समोर कसं काय? अगं यमुनेचा घाट. अगं मग तू काय आपण असंच जाणार? अगं मग कसा? अगं एक छानसं गाणं म्हणूया आणि त्या गाण्याच्या तालावरती आपण जाऊया सगळेजण. चल तर मग तू सुरुवात कर, मी तुला न विसरलं अगे सांगेन. मावशी मी सुरुवात करते बघ. हे सूर दाटले गला दाटले नभे अंबरीचा पावन रवी बोलले हे सूर दाटले गला दाटले नभे अंबरीचा पावन रवी बोलले ओ पायी वाजे बंधन झाला बाजाराचा दिना भला आशावादी मन भिजले
एकत्र वरी करे जाण केसामध्ये केवळ पान चारी दिशानंद दरवरे हे सूर्याला भोगलेला वाजवूबे किती झाला नाही कामे किरण देऊळ दिनकार सांगे गाई दूध ताकालोनी त्याच्या विक्री गोडावानी होईनाच मन भविष्यवाणी शुक्रधारा मंत्रवारा थोडा थोडा नारा घरा सारे श्री हे सुरा लागले सळा लागले नवी अंबरेचा भाऊ हरवले बोलले बघितलं ना मथुरेचा काय आडवी तिडी वाटणं. अगं मावशी पण मध्ये गायब कुठे व्हायची तू गं? आता काय करणार मुख्य वाटेला जायला वाट सुटते बघ. ठीक आहे चल मावशी जाऊया आपण. चल मावशी. आज या गाण्यासाठी संजय कारंडे हौशी कलाकार संजय कारंडे यांच्याकडून मंचवर आणलं आहे. रोज 500 लोकांचा भारदार पारोशी केलेला आहे. आता या ठिकाणी सुंदर गीत सादर झालं. या गीतासाठी संजय कारंडे यांच्याकडून 500 लोकांचा पारितोषिक आणलं आहे आणि मंचवर आणलं आहे. शाहीराने हे गाणं रंगमंचावर येऊन सादर केलेलं आहे. या गाण्यासाठी संजय करंडे हौशी कलाकार यांच्याकडून मंचवर आणलं आहे.